हॅलो गाईज, कसे आहात? आज आपण फॅब्रिकवर ट्रेसिंग कशी करायची हे पाहणार आहोत. पेपर कॉपी आणि पिंटरेस्ट हे दोन ॲप यूज करावे लागतात. पिंटरेस्टवर जाऊन इथे सर्च करूया. आपल्याला जो पॅटर्न पाहिजे आहे तो सर्च करायचा आहे. आता मला बटरफ्लायचा पॅटर्न पाहिजे आहे, तर तो मी सर्च करते. ह्याच्यात खूप साऱ्या व्हरायटी आपल्याला भेटतात. आपल्याला जी कोणता व्हरायटी पाहिजे आहे ती बघायची. आता मी ही सिलेक्ट करते. ती आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड करून घ्यायची. त्यासाठी ह्या 3 डॉटवरती जायचं आणि इथे डाउनलोड इमेज ही अशी क्लिक करायची आणि सेव्ह करून घ्यायचं. मग ती आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह केली जाते. ही इमेज गॅलरीमध्ये आपल्या सेव्ह झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पेपर कॉपीवर जायचं आहे व त्याच्यात आपण जी इमेज गॅलरीमध्ये सेव्ह केलेली आहे ती सिलेक्ट करायची आहे. डन करून घ्यायचं आहे. ही इमेज आलेली आहे. आता आपल्याला जशी पाहिजे तशी साईज आपण ॲडजस्ट करू शकतो. आणि इथे लॉकचं बटन आहे, ते लॉक केलं म्हणजे आपण कितीही काही केलं तरी ते स्किन हल्ली जाणार नाही. आहे त्या पोझिशनमध्ये आपण ठेवून ट्रेसिंग करू शकतो. ट्रेसिंग करण्यासाठी आपण ही व्हाईट पेन्सिल यूज करायची. आता आपण फॅब्रिकवर ट्रेसिंग करून घेऊया. अशा प्रकारे आपण कोणतेही फॅब्रिक पॅटर्न फॅब्रिकवर डिझाईन करू शकतो. बटरफ्लाय, फ्लावर, कोणत्याही प्रकारची डिझाईन आपण फॅब्रिक पेंटिंगवरती आणू शकतो किंवा फॅब्रिक पेंटिंग करू शकतो. हे पहा, आपली बटरफ्लायची इमेज पूर्णपणे आलेली आहे. ह्याच्यानंतर आपण ह्याच्यावर पाहिजे तसं आपण वर्क करू शकतो.